जन्मतात दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आईपती प्रिफरन्शियल वोटिंग म्हणजे काय बोलतो ना. त्याच्या अगोदर तुम्ही दानाचं महत्व समजून घ्या. दान म्हणजे ह्या जन्मतात ह्या परमेश्वराने तुम्हाला एक अधिकार दिला आनंद प्राप्तीसाठी बरं का. आणि तो दान एक जन्मसिद्ध अधिकार आहे तुमचा. तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे दान करायला स्वतंत्र आहात. तुम्हाला कोणाचं बंधन नाही, कोणाची परवानगी घ्यावा लागत नाही. तुमच्या ऐपती इतकं दान तुम्ही करू शकता. कदाचित भिकारी आला तर तुम्ही माफ कर म्हणता. भिकारी म्हणतो दान करा धर्म करा, तुम्ही तिकडच चाललोय. पण पार्श्वभूमी थोडी समजून घ्यायला पाहिजे का नाही. दानाचं महत्व किती आहे, दानाला महत्व काय आहे. अलग लक्षात. दान हाच आनंद आहे. दान म्हणजे त्याचे उपकार नसतो हे ध्यानात घ्या तुम्ही. आणि दानाला आपण स्वतंत्र आहोत. आपल्याला कोणत्या देवाने नाही अडवलेलं, कोणत्या धर्माने अडवलेलं नाही. बरोबर ना. राजकीय तेच मी चाललोय तिकडं. आणि या पद्धतीने दान हा आपला पूर्ण अधिकार आहे. याला कोणी अडवलेलं नाही, कोणत्या देवाने नाही ना कोणत्या धर्माने नाही. दान हाच आपला धर्म आहे हे ध्यानात घ्या तुम्ही. मानव आहेत आपण, स्वार्थी आहेत आपण दान कधी करायचं. अलग ही पृथ्वी चालण्यासाठी म्हणून देवाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. तसाच या निवडणूक आयोगाने कोणत्या देवांनी अडवला, धर्मांनी अडवला, पण या निवडणूक आयोगाने तुम्हाला अडवला, तुमचा हात बांधला आणि तुम्हाला एकच दान द्यायचा अधिकार दिला. भिकाऱ्याला तुम्ही माफ कर म्हणता, पुढारी आला तर माफ कर म्हणता येत नाही तुम्हाला. त्याला तुम्हाला देतो म्हणावाच लागतं, कारण तो तुमचा पाय धरतो, सेवा करतो म्हणतो, राष्ट्राची करतो, तुमची करतो, समाजाची करतो, अशी सेवेचे वचनं गातो तो, आश्वासनच देतो तो. त्यामुळे त्याला तुम्ही माफ करू म्हणू शकत नाही, परंतु तुम्हाला त्याला देतो म्हणावं लागतं. ध्यानात घ्या. अजून बी हे व्यवहार आहे, हे व्यवहाराने चालावं लागतं. तिथं माफ कर म्हणता येत नाही त्याला. आपल्याला जगायचंय या भारतात. अलग लक्षामध्ये माफ कर म्हणता येत नाही. तो म्हणतो का रे बाबा, हे ध्यानात घ्या. आपण सर्वसामान्य माणूस आहे. तुम्ही स्वराज्याकडे या ना. बरोबर, स्वराज्याकडे चाललोय ना. मग मी तेच चाललोय ना. अहो तेच चाललोय. स्वराज्य याचा अर्थ काय, आपलं किंवा आपल्या मताचं राज्य. स्वराज्य आपलं किंवा आपल्या मताचं राज्य. आपण तर राजा नाही होऊ शकत सगळेजण. मग आपल्या मताने राज्य निर्माण होऊ शकतं का नाही, सर्वांच्या मताने. त्याला स्वराज्य म्हणतात. कसं निर्माण करायचं मग, ते कसं निर्माण करायचं, ते असं निर्माण करायचं का प्रिफरन्शियल वोटिंगचा अधिकार तुम्हाला. म्हणजे किती कसं. प्रिफरन्शियल वोटिंग याचा अर्थ तुम्ही देतो म्हणताना, सर्वांना मतदान देतो म्हणताना तुम्हाला तो अधिकार मिळावा. तुम्ही जसं बोलतो तसं तुम्हाला वागता यायला पाहिजे. मताचा अधिकार आहे आपल्याला. एकच मताचा अधिकार आहे. तुमचा हात बांधला तुम्हाला एकच मत द्यायचा अधिकार. अहो सर्वांना जेवढे मत मागायला येतात ना, जेवढे उभा राहतात तेवढ्या सर्वांना तुम्हाला मत देता येतं. त्याची भारतामध्ये आणखी पद्धती आहे, ती साक्षर लोकांना दिलेली आहे. तुम्ही निरक्षर असल्यामुळं, अडाणी असल्यामुळं तुमच्या नशिबी अडाणी मतदान पद्धती झाली. ही उपलब्ध तंत्रज्ञानानुसार तुम्हाला म्हणजे सगळ्यांना मतदान करायचं का. सगळ्यांना मतदान देता येतं त्या साक्षर मतदारसंघामध्ये. जर समजा नंबर 1, 2, 3 असं. ऐका ना, 10 जणाला तुम्ही पसंतीचा क्रमांक लिहून मतदान करू शकता. त्या प्रत्येकाच्या पुढे तुम्हाला वाटलं ना, हे 5 जण उभा आहेत, तुम्हाला वाटलं ना हा मोठा झाला विधान परिषदमध्ये, विधान परिषद शिक्षक मतदारसंघामध्ये, उपराष्ट्रपती, हो, त्याच्यामुळे तुमच्या मताचं राज्य तयार होईल. कारण तुम्ही ज्याला मत देताना तो निवडून आलेला. आज मी सांगतो तुम्हाला थोडक्यात बरं का. 17 साली इथं पदवीधर मतदारसंघामध्ये, 17 साली नगर जिल्ह्याच्या पदवीधर 5 जिल्ह्याचा मतदारसंघ, त्या ठिकाणी सुधीर तांबे उभे होते. मी पण उभं होतो. पण मला मत दिलं पहिलं. 17 जण उभं होतं, माझा 13वा नंबर होता. सगळ्यांना मत दिलं, मला पहिलं मत दिलं, इतरांना दिलं, आणि सुधीर तांबेला मी लास्ट मत दिलं. पण ते निवडून आले माझ्या मताने. मी नाही गेलो निवडून, पण माझं मत ते घेऊन गेलेलं मुंबईला. म्हणजे मीच निवडून, माझं मत गेलं, माझं राज्य आलं का नाही. ते माझं मत राज्यसभागृहामध्ये प्रविष्ट झालं. मी भले शेवटला दिलं त्यांना मत, आणि त्यांना म्हणलं मी तुम्हाला मत दिलं बरं का तांबे साहेब. ते म्हणले अहो तुम्हाला तेवढा अधिकार होताच की, तुम्ही मला दिलंच असेल मत, तुम्हाला तेवढी